S E E C. S E E C. L-I-V-E, lie. L-I-V-E, lie. W-A-L-K, walk. W-A-L-K, walk. F-L-Y, fly. F-L-Y, fly. D-O-W-N, down. D-O-W-N, down. R-O-U-N-D, round. R-O-U-N-D, round. O-N-C-E, once. O-N-C-E, once. L-O-O-K, look. L-O-O-K, look. R-E-D, red. Suwani, have you finished? Only one. Okay. तर सुवानी आता शिकत आहे ते म्हणजे साइट वर्ड. हे साइट वर्ड शिकण्याची खूपच सोपी पद्धत आहे. ती कशी करायची मी ते तुम्हाला सांगणारच आहे. पण साइट वर्ड म्हणजे काय, तर साइट वर्ड शिकणे का गरजेचं आहे मुलांसाठी. जर मुलं साइट वर्ड शिकले तर त्यांना इंग्रजी वाचन आणि लिहिणे आणि वाचणं खूप सोपं जाईल. खूप लवकर ते शिकतील. तर हे साइट वर्ड तुम्ही केव्हा शिकवायचं चालू करू शकता, तर जर मुलगा कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर ओळखायला शिकला असेल विदाउट कन्फ्युजन, तर तेव्हा तुम्ही हे वर्ड्स त्यांना शिकवायला सुरुवात करू शकतात. पण त्यासोबत पॅरलली तुम्हाला फोनिक साऊंड सुद्धा शिकवायचे. त्यावरती मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. जर तुम्ही नसेल बघितला तर तुम्हाला तो स्क्रीनवरती दिसतच असेल आणि त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. त्याच्यामध्ये ए चा साऊंड काय, बी चा साऊंड काय, ते सगळे साऊंड आपण तिथे कव्हर केले आहेत. आणि रीडिंगची दुसरी स्टेप म्हणजे साइट वर्ड. यांना फोनिक साऊंडचा रूल अप्लाय नाही होत. मुलांनी एक नजर टाकताच हे वर्ड्स ओळखायला हवेत, म्हणून यांना साइट वर्ड असं म्हटलं जातं. चला तर मग आता तुम्ही बेसिकली स्टार्टिंग पासून मुलांना कोणते साइट वर्ड तुम्ही शिकवू शकता, कुठून सुरुवात करू शकता. तर मी आज घेऊन आले 50+ साइट वर्ड जे तुम्ही मुलांना शिकवायला सुरुवात करू शकतात. वर्ड शिकवत असतानाच मी तुम्हाला काही टिप्स सुद्धा देणार आहे, म्हणजे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मुलांना हसत खेळत हे साइट वर्ड शिकवू शकता. चला तर मग बघूया. सुवानी, से हॅलो टू एव्हरीवन. हॅलो. तर आता सुवानी तुम्हाला हे सगळे साइट वर्ड कसे रीड करायचे याच पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांना रीड करायला लावा. सुवानी आता रीड करून दाखवणार आहे. याच पद्धतीने तुम्ही याची प्रिंट घेऊ शकता. जिथं बाळ वाचायला बसत असेल तिथे तुम्ही ती स्टिक करू शकता ती प्रिंट, किंवा नेहमी त्यांच्या बुक्स मध्ये ठेवू शकता, किंवा अशा पद्धतीने तुम्ही मुलांना एका पेज मध्ये ते लिहून द्या ते वर्ड्स, आणि त्यांनी रीड केलं का लगेच त्यांना कलर करायला लावायचा. म्हणजे ते त्यांना मेमोराइज पण होईल आणि त्यांना रीड करताना मजा पण येईल. कारण मुलांना कलरिंग करायचं आवडतच असतं, म्हणून ही सोपी ट्रिक आहे त्यांना साइट वर्ड शिकवायची. या पद्धतीने तुम्ही त्यांना रीड करायला लावा आणि रीड कलर या पद्धतीने. ही पद्धत सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. चला तर मग बघूया सुवानी कशा पद्धतीने रीड करते. ओके, आर यू रेडी सुवानी? येस. ओके, लेट्स स्टार्ट. A-N-N,
AGAIN again. व्हेरी गुड. AFTER after. ANYNE. ASS. ASK ask. BY by. COULD cool. EVERY every. FLY fly. FROM from. GIVE give. GIVING giving. व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या मुलांना रीड करायला लावायचं आहे. साईट वर्ड हे UKG पासून स्टार्ट होऊन जातं शिकवायला, म्हणून तुम्ही मुलांना आतापासूनच तुम्ही सुद्धा घरच्या घरी या पद्धतीने त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेऊ शकता. हे वर्ड्स खूप हाय फ्रिक्वेन्सी वर्ड आहेत. रिपीटेडली सेंटेन्स मध्ये, स्टोरी बुक्स मध्ये परत परत येत असतात, म्हणून वाचन शिकण्यासाठी, लिहिण्यासाठी हे खूपच गरजेचं आहे मुलांना हे वर्ड्स वाचता येणं. म्हणून तुम्ही दिवसामधून त्यांना एक वर्ड शिकवा. आठवड्याचे 5 वर्ड शिकवले तरी भरपूर आहे, पण ते व्यवस्थित त्यांना नवीन जर त्यांनी तो वर्ड बघितला तर त्यांना लगेच तो वाचता यायला पाहिजे एका नजरेमध्ये. ओके ओके, पुढे जाऊ. THEY there. IN in. MY my. ME me. AND and. TO2. HE he. YOU you. FOR for. IS is. AMM. ARER. TH the. IT eat. व्हेरी गुड. तर मुलांना, म्हणूनच मी आधी सांगितलं की मुलांना जर कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर ओळखता यायला लागलं असेल विदाऊट एनी कन्फ्युजन, तर तेव्हा तुम्ही त्यांना अशा पद्धतीने रीड करायला लावू शकतात आणि साईट वर्ड शिकवायचं स्टार्ट करू शकता. पुढे बघूया. DOWN down. AWAY away. FIND find. HELP help. JUMP jump. LOOK look. HAD head. NOT not. PLAY play. RUN run. SEE see. THREE 3. TWO 2. WEV. YELLOW yellow. व्हेरी गुड सुहानी. AND and. BIG big. CAN can. GO go. HERE here. LITTLE little. MAKE make. तर अशा पद्धतीने मुलांनी जर वाचन केलं तर त्यांचे ते मेमराईज लवकर होतं. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांना रीड करायला लावा. जर तुम्हाला हे लिहून घ्यायचे असतील तर तुम्ही हे लिहू शकता बोर्डवरचे वर्ड्स किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि नंतर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये किंवा एखाद्या प्रिंटवर पेजवरती तुम्ही लिहून काढा आणि मुलांना ते रीड करायला लावा. परत परत रीड करायला लावा, म्हणजे ते त्यांचे लक्षात राहतील. ओके, नेक्स्ट. HAS has. ONE one. RED red. SAID said. UP up. WHERE where. HER her. HIM him. HIS his. HOW how. JUST just. KNOW no. LET late. LIVE live. याचं प्रोनाउन्सिएशन लिव्ह पण होतं आणि लाईव्ह पण होतं. जर तुम्ही मुलांना स्टोरी रीड करून दाखवत असणार किंवा तुमची मुलं स्टोरी बुक्स रीड करत असतील तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की हे वर्ड कितीदा रिपीट होत असतात स्टोरी बुक्स मध्ये एका सेंटेन्सेस मध्ये. जर तुम्ही ते रीड करत असणार तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण पहिले आपण रीड करून घेऊया. कुठं आलं होतं? जस्ट झालं. इथं
May. व्हेरी गुड. Off. Old. Once. Open. Over. Put. Round. Some. Stop. Take. Thank. Them. Think. Walk. Wear. आता जसे मी सुवानीला हे साईट वर्ड वाचायला लावत होती तसेच तुम्ही तुमच्या मुलांना वाचायला लावा. पण त्यानंतर काय करायचंय, जेव्हा तुम्ही त्यांना स्टोरी बुक रीड करायला देता किंवा काहीही रीड करायला देत असणार तर तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडे एक पेन द्यायचा आहे आणि जेव्हा ते साईट वर्ड रीड करताना जेव्हा त्यांना साईट वर्ड दिसेल तेव्हा फक्त त्यांना तिथं अंडरलाईन करायचे किंवा सर्कल करायचे. ते तुम्ही तुमच्याप्रमाणे करू शकता. मी सुद्धा सुवानीला असं सांगत असते. बघा तुम्ही बघू शकता तिने अंडरलाईन केलेलं आहे. वन्स, अपॉन, हे बघा, एव्हरी, इन, द, 3. आता हे बघा कितीदा येत आहेत, रिपीट होत आहेत. 2. अजून आपण दुसऱ्या भागात सुद्धा दुसरे पार्ट 3 सुद्धा आपण याचा आणणार आहोत. त्याच्यामध्ये भरपूर साईट वर्ड अजून शिकणार आहोत. पण आता जे शिकलो बघा, आफ्टर, अँड, दे, टू, रिपीटेडली येत असतात. यांनाच म्हणून फ्रिक्वेन्सी वर्ड सुद्धा म्हटले जाते. अँड, सेड, वी, हॅव, टू, ऑफ, वी, आर, अबाउट, यू, हाऊ, विल, यू, हिअर, हर, टू. म्हणजे अशा पद्धतीने हे फक्त मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते की रीडिंग करताना किती यूज होत असतो साईट वर्डचा. आणि मुलं जर हे शिकतील तर तुम्ही विचार करा त्यांना रीडिंग किती इझी ते शिकून जातील आणि लिहायच्या वेळेस सुद्धा त्यांना या वर्डची खूपच मदत होईल. म्हणून मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले होते. मी सुवानीला ज्या पद्धतीने शिकवत असते, ज्या टेक्निक यूज करत असते त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणून ह्या नक्की तुमच्या मुलांसोबत सुद्धा यूज करून बघा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट थ्रू नक्की करा. कारण आम्ही सुवानीला सुद्धा तुमच्या कॉमेंट रीड करून दाखवत असतो आणि ती खूपच हॅपी होत असते की तिच्याविषयी कुणीतरी कॉमेंट करता येते, कुणीतरी काहीतरी बोलता येते. म्हणून प्लीज तुमचा वेळ काढून एक कॉमेंट नक्की करा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तसेच तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा. आणि जर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा बघत असणार, आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून द्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा. म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अगदी टाइमावर भेटतील. थँक्यू.